तर मी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवू शकलो नाही असं सदाशिव लोखंडे यांनी म्हटलेलं आहे। पराभवानंतर सदाशिव लोखंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पराभवानंतर शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे पहिल्यांदाच माध्यमांसमोर बोलत होते। पराभवाची काय कारणं आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। तुमचा पराभव जो झालाय तो त्याच मागे कोणती कारण तुम्हाला मुख्यत्व वाटतं? या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये माझा पराजय झाला असेल ते मी स्वतः स्वीकारतो। त्यामध्ये आम्ही जे कामं केले लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही आणि त्यामुळे माझा पराजय झाला। या मतदारसंघामध्ये महायुतीची मोठी ताकद होती। विखे पाटील, काळे, कोल्हे त्यासोबत पिचड असतील, आमटे असतील, तरी देखील पराभव झाला। याचा अर्थ नेत्यांनी काम केले नाही की जनतेने त्यांचं ऐकलं नाही? या ठिकाणी खरं सर्व कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मनापासून काम केलं। या ठिकाणी विखे पाटील असेल, पिचड साहेब असतील, लामटे साहेब असतील किंवा काळे साहेब असतील, कोल्हे साहेब, मुरकुटे साहेब असतील, सर्वांनी मनापासून काम केलं, पण आम्ही कमी पडलो, त्यामुळे आमचा पराजय झालेला आहे। कुठेतरी जी धोरणं होती शेतकरी विरोधातली ती पक्षाला नडली आहे का? या ठिकाणी काय असू शकतं त्याच्यामध्ये, पण पराजय झाला तो स्वीकारण्याचे काम आम्ही केलं। मनोज गाडेकर, TV9 मराठी।